तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय स्तरावरील विविध कार्यक्रमांतर्गत जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD पेडिट्री किंवा DCH किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे एनेस्थेसिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD एनेस्थेसिया किंवा DA किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS जनरल सर्जन किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे आणि या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला ऑन कॉल इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD सायकॅट्रिस्ट किंवा DPM किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DCH किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे एनेस्थेसिस्ट. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD एनेस्थेसिया किंवा DA किंवा DNB इथं लागणार आहे आणि या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 75,000 रुपये इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे व सेवा समाप्तीची वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथे 29/6/2025 पर्यंत इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 300 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 150 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अँड 13FI या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे आणि यामध्ये खालील गुणांकन पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, अनुभव असल्यास तुम्हाला 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी आणि गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये 10वी 12वी तसेच पदवी पदविका प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड तसेच जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 17/3/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.